Party
सोडून त्याला जाऊन आडवाटी कोणी पाहू नका मागे वळून जाऊ मिळवणी मुलींना वाचवा जाऊ मिळवणी मुलींना वाचवा जाऊया जाऊया की झोपी हगारे जाऊया जाऊया की झोपी हगारे मावशी अगे मावशी अगं आले ग आले थांबा थोडं ये आले अगं आले आहा अगं मग जायचं ना. अगं मग मी काय करू अशी तुमची इच्छा आहे. ठीक आहे चला तर. अगं बाजारात जायचं खरं पण घेत
घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. अगं मावशी ते दागिने पाहिजे का? हो त्याशिवाय आपल्या मालाची विक्री कशी होणार? काय कर मी घेतलं दूध. काय म्हणतेस काय हो बाजूला अगं हिरा तू काय घेतलंयस? अगं मावशी मी घेतलं दही. ठीक आहे अगं तारा तू काय घेतलंयस? अगं मावशी मी घेतलं लोणी. ठीक आहे अगं चंद्रा तू काय घेतलंयस? मावशी मी घेतलं खवा. चला तर बाजारात जायला उशीर होतोय. अगं मी सांगितलंच पाहिजे. अगं मी घेतले रताळी. अगं इथला पाळा बाजूला साईडला जात संपूर्ण रताळीचा आहे. मावशी काय? चला तर हॅलो रसिकांच्या मनापासून उत्तर आलेले पारितोषिक विलास धामणकर. विलास धामणकर यांना ही मावशी फारच आवडलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, त्याच्यावर एक 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचं देखील असं म्हणणं आहे की मावशी त्यांचं एक सुंदर असं नाव घ्यायचं आहे विलास. लाल लाल मिरचीला हिरवा हिरवा देठ, लाल लाल मिरचीला हिरवा हिरवा देठ. विलास तुला जे मावशीचे खरंच आठवण येत असेल ना तर उद्या देवरुख स्टँडला येऊन भेट. त्याप्रमाणे बाबू काळोखे ज्यांना देखील ही मावशी फारच आवडलेली आहे. त्याच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं देखील एक सुंदर असं नाव घ्यायचं आहे बाबू. गाजराच्या हलव्यात खोबरं टाकते किसून, गाजराच्या हलव्यात खोबरं टाकते किसून, बाबूच्या मांडीवर पेढे खाते बसून. श्री संत गोरोबा काका प्राताधिक नाट्य निर्माण मंडळाचे उपस्थित भारवणी शतशः हरुणी वाभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शब्द पाताळ पाहतो तर काय सारे निरंकार कवचासारखे उम्मद राक्षस या भूतावर माजले आहेत. आम्हा गोरगरिबांचे छळ करू लागले आहेत. 5 लातून ध्वनी ऐकू लागले आहे. बघत्यांनो थांबा, आपापल्या जागी स्वस्थ बसा. देवकी मातेच्या पोटी आतापासून जन्माला येत आहे तोच तुमचे रक्षण करेल आणि तोच तुम्हाला म्हणतात भगवान श्रीकृष्ण. बोला पुंडलिकावर देव. पण हो, गोकुळातले दूध खाऊन राक्षस उन्मत्त झाले. त्यामुळे आजपासून गोकुळातले दूध गोकुळातच राहिले पाहिजे. त्यासाठी प्रथम मथुरेचा रस्ता बंद केला पाहिजे. हीच कामगिरी पेंद्या सुदामाला सांगितली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. करण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवीत आहे. ठीक आहे जाऊ पप्पा, या आपण. ठीक आहे. कामगिरी ऐकले ते पप्पाने सांगितलं, कामगिरी आपण पूर्ण करूया. चल.
अरे वाकड्या, कामगिरी ऐकलीस काय तू? हो ही कामगिरी आहे. काय म्हणतोस काय? तुझी काय कानपूरला काय बंद आहे की काय? हो बरोबर. चोकअप केलंच नाही? मला काय केलंच नाही? दवाखाना बंद आहे. डॉक्टर संपला. होय काय? अरे देव बाप्पाने आपल्याला अशी कामगिरी सांगितली. कशी? 16 शस्त्र. 16 शस्त्र. 108 गवळणी. किती? 108 गवळणी. 108 गवळणी. 8 माठ करुणी. मात्रच्या बाजा चालले. ते जाऊ दे आपल्याला काय करायचं? जाऊ देत ना काय? त्यांना कामगिरी देव बाप्पाने तुला सांगितलंय. मला हा मग? छे माझ्यानं काय जमणार नाही. तुझ्या जमणार नाही. छे माझ्यात काही छपणारच नाही. जाऊ द्या घरात जाऊया. घरात जाऊया काय? पण ही कामगिरी करणार कोण? तो पेंद्या तो तो म्हणजे तो कोण? पेंद्या तो हा 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 जुना तो पाय लगडा आहे तो. लागला तो कामगिरी करी अरे मग महात्मा अरे माझा मित्र माझ्या हाती आला नाही. नाही मग मला काय मला पाहिजे. हो. अरे हे पेंदे रे पेंद्या. आता जेवण झाला का? हाय. जेवलाच का मगाशी? जेवलो म्हणजे तो इथं नाही. मग? तो सौरभ सालवीच्या वाड्यात दूध काढतो. आम्ही काय वाटतो? म्हणून मग मोठे हाक मारतात. मग मोठ्यालाच मारायला पाहिजे ना. अरे हे पेंदे रे पेंद्या. अलं काय रे काय? असं काय करतोय हा? सापडतोय की काय? अरे लवकर ये लवकर ये. अलं कशाला? अरे धायदूत खायचं आहे. मजा मजा. काय म्हणतोस होय काय? होय होय होय. आलो आलो मी जरा देवाची पूजा करतो येतो हा. पटकन कर पण पटकन ये. आलो आलो अरे काले वागल्या बोबल्या मला हाक मारिला. अरे काले वागल्या बोबल्या मला
अरे काली कबीरा गाय जुगली वैद्य द्या लाटाला आणि तिला शोधिता शोधिता गाता नुकला माझ्या पायाला आणि काले वागल्या बोगल्या मला आग मारिला सावट आलोला माझ्या जोडीला काले वागल्या बोगल्या मला आग मारिला सावट आलोला तुझ्या जोडीला काय कुठे गेले काय काय माझी काय करत होता पाठी काय करत होता मला फटके बोली पाच फुलं यायला नको त्याला पुन्हा पाठी जातात पुढे करतो सुय सुय अरे मग बोलवाय नको जायला पण हे रे काय ह्याला केसाला वेणी कशी बांधतात तशी मिशीला ह्याने गाड बांधतात अरे मग काय करणार पताल तर ना तर काय हा जगणार. मिशी काय या अरे मेल्या पतालचा अरे पताल तर तुला कात मारून अरे काय सांगू तुला काय सांगू माझ्या अरे फटकी बोली आज माझ्या गुलामान पॉलग्यान गंमत त्याला कसली रे? अरे काय सांगायचं तुला काय सांगू ना म्हणजे अरे आज मी गुलाबच्या घरात गेलो हा. आणि बायकोन मला सांगितलं काय? पॉलग्याला नेऊन टाकून या कुठं कुठं? अरे फटकी भले असं म्हण टाकून ये म्हणजे काय अला थालत थालत एकतर पोरं भेटत नाही टाकून ये म्हणतो अला फटकी भले थालत टाकून या मग म्हणा असं म्हण पॉलग्याला म्हटलं थालत हा. पॉलग्याला थेलत घातला पावडर लावली लावली? सगळं दप्तर घातलं हा. आणि थेलत घातला मादा तुझा घातलास अरे थेलत मादा घातला अरे म्हणाल अरे केवढाचा पोरगा म्हणाल असेल पोरगा केवढा तुझा अरे फटकी भरली काय सांगू तुला मा थेलत मादा घातला हा. त्याला दप्तर घातला आणि निघालो हा. आणि फटकी भरली अंगण्यात जाऊन बघत होतो काय काय? अरे तुला मग चड्डीत नाही घातला तू चटणी घालायला त्याला मग विसरलास की अरे ते थेलत डायलेक्ट झालं ना हा. तर मला इन करायला गेलो तर खाली चड्डीत नाही झाली काय म्हणतोस काय त्याला काय सांगू मग? मग म्हटलं पोरग्याला आता सांगून दमणार नाही बोलून दमणार नाही नाही, काहीतरी नाही. सांगितलं पाहिजे होय, होय, होय. मी पोरग्याला हा. सांगितलं म्हटलं बाबा ते ती घाल नाहीतर तुझी मुंबई लोक बघतील काहीतरी समजून सांगायला हवंय होय मग पोरग्याला अंगण्यात उभा त्याला केलास? आणि फटकी बोला इथं थांब म्हटलं मी भाकली खाऊन येईन पण हलू नको इथं नाही तोपर्यंत मी भात केलं पटकन येतो आणि भाकती करायला आतमध्ये गेलो हा. आणि त्यालपात पोली हा. त्या कॉलेज कुमाला निघालेल्या त्यालपात पोली त्या त्यालपात पोलीला बघा पोलगा जाऊन म्हणतो कथा ताई नुनू तुझं दाता अरे ताई नुनू तुझं दाता त्याला त्या भूक पोली पडला काय पाहिजे म्हणतात? होता अरे त्या पोली कॉलेज त्या पोली म्हणतात का त्या हा. माझ्या पोलगाला लहान पाल्ला माझा हो पोलगा लहान पडला म्हणून अरे काय म्हणताय काय? आम्ही मुंबईला जाता वाय होय काय हा अरे तुला मग काय त्याला काय केलं? अरे सगळी ही इतकं सगळी खाली त्याला हा. आणि म्हणतो कसा काही नाही एवढ्या लांब कशाला जाता ही काय मुंबई नू काय म्हणतोस काय अरे त्या पोरी आपल्या समजून जर होत्या म्हणून काय त्यावर बोलल्या नाही पण जेव्हापासून तू एवढा हुशार करून अरे झाला लय होत्या तो हा? जेव्हापासून अरे फटकी बोलली काय सांगू काय सांगू म्हणजे अरे काय सांगत माहिती आहे काय पोलग्या म्हणतात त्या पोली म्हणतात बाल काय म्हणून ठोलून द्या सोडून द्या, हा. सांगितलं नाही भावानू मला काय बाबू ह्या मुंबईला नाही जायचं आहे मग? आणि त्या मोठ्या मुंबईला जायचं आहे मोठी आहे कुठं जायचं आहे मोठी आहे मोठ्या मुंबईला जायचं आहे हा अला पोलगा काय गुलाम माझा ऐकतो घरात काय केलं त्याने? अरे काय सांगितलं ना तर त्या पोलीला काय
थांबा झाला हा. थांबा माझ्या बाबा भाकली खातायत नाही घरात येतात तुम्हाला मोती मुंबई दाखवते मला आठवण आली तुझ्या झालं म्हणून अरे राहा नाही म्हणून झालं सोडलं नाही. अरे ह्याच्यासारखं असतं ना तर दांतकला नाही आता अरे ह्याच्यासारखं असतं ना तर दांतकला नाही आता चांगला मी बोलत तर लाव दे तुझा पोपट फकली का तो आता काय पोपट अरे म्हटलं याला तुझा पोपट फकलीत खातो का पहिल्यांदा तुम्ही ऐकतोय माहिती अरे काय म्हणतो काय आमच्याकडे पोपट असं खात नाही चल. काय म्हणतो काय आता फकलीत खातात माझा पोपट मिरची पेरू हा मोठी भोपळी मिर्च असा टमाटो खातो टमाटो फकली बली ह्याच्यावर हे मेले तुला मग कधी फकलीच नाही त्याला पाहतो काय काय हुशार आहे तुझा पोपट अरे पोपट माझा नवा तुझा पोपट फकलीत खातो का माझा खायच नाही नाही काय चल. काय म्हणतो होय मग? तुझा खातो याचा वेळ काय झाला? इतका वेळ काय झाला तुला यायला सांग. उशीर का झाला तुला इथं? फटकी म्हणजे काय सांगायचं तुला काय सांगायचं म्हणजे अरे काल आमच्या इथल्या पोरग्याला एका पंतात नले लागला नाही लागला नाही? अरे पंतात टाकला नाही पंतात तुझा म्हणजे आहे लांब्याला होय काय? अरे आम्ही थगले गेली ना हा. आणि थगल्यान त्या गाल्या फतफत्या हा. फुलफुल मला एक पाय व्यागला काय फतफती चालवणार मी आपला एकटी निघालेला त्या दोन उभा होय काय? अरे त्या दोन उभाने काय सांगू तुला मग 3 तास झाले एक येती नाही काय म्हणतोस काय? अरे नाही येती एक पण नाही मग ते त्या तासाने एक येती आली आली? दाबून दंतवली फटकी भरली दाबून दंतवली कणकवली. मग मी काय म्हटलं काय बोलतोस मला म्हणून समजत पोपट नाही. फकलीत खात नाही. म्हणून याचा पोपट फकलीत खात नाही. मग मी काय म्हटलं अरे माझी दीप दल आहे. जड आहे, जड आहे. होय, होय, अरे होय. याला तू सांगितलेलं नाही छे. काय म्हणतो तू? त्यानं मला सांगितलं ना. काय म्हणतो मग? तू याला सांगितलेलं नाही म्हणून याला पोपट फकलीत खात नाही आणि त्या नातानंतर एक पलट एक येते आली आली? मग मग ती फायद्याची असेल तुझ्या? ते कुठली रे मग? चिपलून दंतवली अरे हा. मग फटकी भरलं मी काय म्हणतो नाही नाही त्याची ही जरा घ्या ही जरा. हा, चोचरी. बरोबर. शब्द तसे येणार. अरे दीप दर असली की तसाच हो, येतो हो, येतो येतो येतो. म्हणून येतो हा. बरोबर. आणि म्हणून याला उतील झाला रे काय सांगू तुला तुला बरं तो बोलतो इथं मला बोलवलं तर त्याला आपल्या जेव्हा काय कुठनं आणलं त्याला त्याच्या घरातून मला फटकी बोली मी आता नाही घालत ना आलो मग तेव्हा कुठं पप्पा काय म्हणाल नाही तुझा पप्पा ना तुमच्या मनातले पप्पा. कितनं पप्पा हा. कितनं देव पप्पा हा देव पप्पा. होय काय होय, होय, होय. मग त्याने काय सांगायला न्याय त्यांनी मोठी कामगिरी सांगितले. हा. 16 शास्त्र चोरा छतलं 108 गवलणी एक की आज गवलणी थाट माट आज करून मात कलून मथुरीच्या बाजार चालले. फटकी बली जाय ना तुला काय करायचं कीर्तन कामगिरी व्हायचं म्हणून तुला बोलवलं. म्हणजे मी करायचं काय मी दवलणी हलवायच्या हा मग? अरे मी दवलवणी येणार ना हा. काय म्हणतोच काय होय. म्हणजे दवलणी हायच कुठे दाखव. कोणत्या भोकाकडे हा हा ते फिरल तसा फिर. याला तात्याला चांगला आहे ना चिकल करायला अरे ह्या तात्याला चिकल करायला चांगला नाले अरे म्हणता मग 4 डोळा असून बघतोस कुठं? अरे ही बॅटली गेलं तुला काठीकडे बघायला सांगितलं ना? अरे ह्या डोल्यावर पडल्यावर तुझ्या काठीचा भाग दिसत का सरळ सरळ दाखव, सरळ दाखव. अरे काटा घालात लागल्या त्यात मग घेऊन आलो बघा बघ बरोबर. हे बाबल्या हे बाबल्या अरे ह्या दोन्ही दोघातल्या हा, गोकुळातल्या. फटकी बली अजून माझ्या कुठे तुला कधी नजर नाही पडल्या तुला मारतात काय
हा मग? अरे मग आला होतो ना. अडवतो म्हणजे? टेन्शन घेऊ नको. जरा डोक्यात विचार कर. अरे डोकंच घालतो हा. टेन्शन घेऊ नको तू. गप्प कर. डोक्यात घालू नको, जरा विचार कर. आता चांगलाच मार खाशील. अरे फटकी भली विचार करूनच जाणार. हा जा जा जा. अरे पेट्या, तुला काय झालं? तुला झालं का? टेकू लाव रे. आपण काय करतोय? काम करायलायस ना? अरे ह्या पेट्या. अरे ह्या पेट्या. अरे माझा दादू कुठं आहे? झालं काय तुला? फाटली भली तुमच्यावरती. अरे मेलो मला दौलनी आलवायला सांगितल्या. अरे सगळ्या दौलनी आलवून झाल्या आणि एक जेथी मी बोलणं गेला नाले वरता ती वेळ मी खातानी डॉक्टर विचार करायला सांगितलं तुला आम्ही. अरे फटकी भले डोक्यात थकत विद्याला थकत घातलं डोकं. मला कुठला आणला त्याला विचार करता डोकं अडवायचं. फटकी भली इथनं विचार करूनच गेलो होतो ना. आता सांगे त्यांच्या एक सांगितलं ती मावशी आहे बघ. कोण आहे? मावशी आहे ती बहीण मावती. जायची नव. होय काय? हो हो. विचार तुम्ही आईला कुठून जाणार कुठे? ए, म्हणजे. हॅलो हॅलो बापू सक्रे यांना ही मावशी पुन्हा एकदा फार आवडलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. बाबू सक्रे यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. काचेच्या बशीत बदामी हलवा, काचेच्या बशीत बदामी हलवा. बापू बाबू बाबू ना. बाबू आधी पहिलीलाच घालवा आणि नंतरच्या मावशीला बोलवा. तर या सर्व भक्तीदात्यांचे आम्ही भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दीदी बत्तीची काती दे बत्ती दिदी ती. अरे हिची चटणी का दर नाही त्याची माझी काती बत्ती काय बोलते. तिला जाऊन विचार. ए माहिती मी काय तुला माहित दिसते काय? तुला काय माहिती नाही. तूच म्हटलंस ना? म्हटलं का? अरे मी मावती म्हटला तू माहित म्हटलं. हा, ठीक आहे. यांना ओळखल्यात काय? अरे यांना तू ओळखल्यात काय? आम्ही ओळखले, तू ओळख. आपल्या बाग चालेतल्या मला ती बाई त्या त्यांच्या या चालेतल्या मुके पादी काय मुके पादी द्या एवढं मान दे ना. मग ए मावती काय रे मेल्या? कायले मेल्या म्हटला. अगं माझं नाव पेंदे आहे, मेल्या नाही आहे. जीव आहे वाटतं. काय झालं आहे? होय? मावतीला सगळं दल आहे. काय कधीच येत असं. होय होय नाही तर ठेवला बोलतो. हा. मावते अगं ए मावते काय रे? मावते तुम्ही आलेल्या कुठून निघाया का कुठं? अरे पेंद्या, आम्ही आलेला गोकुळातून आणि जायच्या मथुरेला. आगल्या लिंग्या तोंडाला ती ही बाई आहे का तो नाही. काय? अरे म्हणते आम्ही आलेल्या गोखल्यात निघायच्या मुताली. काय म्हणतो काय म्हणून आता पोपट पब्लिक तू ऐकला काय काय मावती म्हणते का ती मावशी काय अशी म्हटली? नाही बोलली. मग आलेली गोकुळातून आणि जाणार मथुरे बाबा. हा. आधी म्हणली असं म्हणलंय पोराचा मार कशी? आधी म्हणली तू काय आधी म्हणली काय ले? हा? ए मावते गोकुळचा लत्ता पती बंद. आम्ही दुसऱ्या रस्त्यात जाऊ. लत्ता पलपलीत आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्यात जाऊ. दोन खोजे उभं केलंय. अरे मेल घ्या, आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? थांब ना, थांब ना. मावते अगं तू मला नाही बोलत ना. नाही. मावते तू मला नाही बोलत ना. अरे पेंद्या, अगं मावते तू मला नाही बोलत ना. नाही ओळखलं. अरे मावती मला नाही बोलत ना. एवढ्यापासून मगाशी बोंबाटतो. अरे मावती मला नाही बोलत ना. मी तो- आपण म्हणजे देवबापांच्या संगतीच्या संगडीत आपण आता सांगायचं हा, मग? बदकी भली सांगायचं ना मला बघ ना. सांगायचं म्हणजे ए, मावते! आम्ही देव बापाच्या चौथीचे संगतीचे 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 चौथीचे सांगतो हा. देव
पक्की भली त्या बोलण्याची काय? का तुमच्याकडे कांद्याची गाडी नव्हती आली कांदा नाही कायदा 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 हाय, हाय, हाय. मावती हा आहे ना सांगा मावती हा अरे मग सांग ऐक ना दाखवय ना माझ्या जरा पेटेर वाला की नाही उली मालूम काय सांगायचं काय या पोराला हे मावते मोदी इकडे ऐकला हो काय कायदा ऐकला मग आपल्या उमापालमध्ये बघावं लागेल अगं पेरून मेळ्यांच्या कायद्यानुसार नाही तर आपण थोडं दमले म्हणून बसूया पक्की भली कथेला कशावर पण बसू दे. आपल्याला करायचं मावती इकडे ए मावती अगं मगात पासून एवढ्या जणांची नावं घेतली मी काय दिनाला वाढता माझं पण एखादा घेऊ ठीक आहे येते वाकडा तिकडा बेला त्याच्यावर बसला कोला वाकडा तिकडा बेला त्याच्यावर बसला कोला पहिला नवरा मेला कुणी या पेंद्याला गेला अरे पटकी बोली ह्या मावतीवर अरे पहिल्या नावला मेल्या नसतं माझा मावती तुझं तोंड धरलं तुझं तर असं नाव घेतात अरे पेंद्या मी नाव घेतलं आता तू एक नाव घे की मावतीने मला नाव घ्यायला सांगितलं औषधीला विदाय. मध्ये मावती तुझं वातावरण मध्ये होते मावती तुझं नाव घेऊ काय हे चांगलं मस्तपैकी नाव घेतो आई चांगलं घे घेऊ काय घे 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 अरे तायाच्या पाण्याखाली दाखवू द्यावा थता तायाच्या पाण्याखाली दाखवून द्यावा थता काय जेवला आणि मावतीचं नाव घेऊन बघतोय तथा वाकून बघतो कथा मावती ऐकलं ना ऐकलं काय असं वाटतंय एवढ्यानी तगल्या बदलेल्या आहेत एकदा फिरून ये अला बदल्या असतील बघून ये अला नको बदल्या असतील बघ तरी अला कधी आला जाऊन ये जाऊन ये हा जाऊन ये जाऊन ये हा, ये, ये. मार खाऊन पण ये पोपलीस का तो काय ह्या घरात भिजून काय ठेवत
त्या वडापाव एकदम का ते कोणाला देत नाही काय? ते कोण- म्हणून तर बारका पोट सुकलाय बघ. त्याला देतच नाही खाली गेला म्हणून. दोघांची भांडण झाली. काय म्हणतात हा? का चांगलं या मला दिलं या होय. अरे त्या वडापाव परवा तोंडाला एकदम लावला अरे इकडनं तो निघतात काय ते मुसला फोन टाक. ते वागल्या हा? अरे ह्या पोरामध्ये वरती का वरती म्हणजे इथे आयतीवर सकाळी गेल्या वाणीचा ध्यान नका न्यावा काय झाली? ते कसं म्हणतो? हे पोर पाचनं नाव आले ना होय काय? हा? जरा बसव. काय एवढंच कसं काय उलटी आता कॉम्प्लेक्स बी हा डॉक्टरला आहे. मुस्कान फोड. मुकादमचा. होय? मग कसं काय रे? आणि आपलं घर तू ठेवतं दुसऱ्याचा खातं मावती अगं मावती तुला जर बसायला काय झालं अरे पेंड्या मला बसायला 6 महिने आणि उठायला 6 महिने लागतात. बाप रे. अरे ही बाई आहे का तो नाही 6 महिने. अरे मावतीला बसायला 6 महिने लागतात आणि उठायला 6 महिने मग मावती ह्या कधी बसते 6 महिने उठल्यावर अरे त्यात काय समजत नाही ए मावती इकडे ये मावती तुला बसायला 6 महिने लागतात उठायला 6 महिने मग मावती तुझं ह्या कधी अरे सांगाय नको अरे तर नाही तर की काय मग नाहीतर की. मावते तुझे 6 महिने पण लावू दे बाजूला आणि ह्या उठायचे पण 6 महिने लावू दे बाजूला मावते तुला बसायला लागल अरे पेंड्या मी तुला एकदा सांगितलं ना तू बसणार नाही. या दांडू बघत काय दांडू किती काय केलं? मला चालू मूल उठ्या त्याला बोलायला बदल नाही पण ताट झाली असं खालाच ना. बरोबर तुला पण खूप फुगली माझं खायचंच नाही. हा माझं खायचंच नाही. मग त्याचा खात नाही. आता सगळं झालेलं ना झालंय. आता नाही झाली झालं. आपली. देवाकडे जाऊन सांगूया सांगूया. चला चला. ए मावती येऊ काय मावती येऊ अरे पेंड्या जा. इथं कोणी नको. गेली वेळेची कटकट. अपूर्ण दिसत आहे आपणच पूर्ण केली पाहिजे. थांबा कळलो तुम्ही आलेला कुठून मग जाणार कुठे आम्ही आलेलो कळतून हो जाणार मजुरीच्या भागाला मध्यचा रस्ता बंद आहे. हे सांगायचं तुम्ही कोण भगवान श्रीकृष्ण बघायला येत नाही नसतात मग राधे कसे असतात. काय करतो गे मी मस्ती सांगते तुला असे विट करीत असतात राधे 8 अवतार असं धारण केलं की दृष्टांताच्या वादासाठी मग आपला जन्म नाही झाला. मग ऐकतोय राधे ऐक राधिके जल मगुणा गोकुळच्या मी गाणा
दुसरावतार कुर्ममी धरिला जलाचा मंथन मी जग केला अवतार तिसरावतार वरा धरिला पृथ्वी भार पाठीवर वाहिला अवतार नरसिंह धरिला हिरण्यगर्भ गोळा मीठ पडिला पाचवावतार वामन धरिला पडलेला पाताळी मीठ लढिला अवतार अवतार परशु धरिला शत्रुघ्न मीठ वडिला सातवावतार श्रीराम धरिला लंकापती रावण मीठ वडिला आठवावतार कृष्णा धरिला कंस मामाचा वध करण्याला राजा ऐकल्यास तर माझा जन्म पुन्हा गाव तुम्हाला रजा आहे दिलोचंद आठवत नको
किती जागो मी समजावे ते आतुरल्या यमला किती जागो मी समजावे ते आतुरल्या यमला क्या बात है ये गलत ये भाव लक्ष्मी से गान गले नाही बोल्या पापणी दे डोळ्यात गुलाबी पाई ये भाव लक्ष्मी से गान गले नाही बोल्या पापणी दे डोळ्यात गुलाबी पाई हृदयावरी नावली बोलली ते हरे तो नको ना माझे चलो नको ना तो नको ना माझे चलो नको ना हे तुझी राधिका तू माझा मोहना मी तुझी राधिका तू माझा मोहना किती जागो मी समजावे ते आतुरल्या यमला किती जागो मी समजावे ते आतुरल्या यमला क्या बात है ये क्या बात है ताटमाट करणे मतदार गवळणी यांच्यावर टेके बंद केले ही जर बातम्या जर दुष्कर्म समजली तर आपला पडला विषय राहणार नाही आपण विद्यार्थी चालू केली पाहिजे हॅलो रसिकांच्या मनापासून तेथे राहिलेले पारितोषिक समर्थ सिद्धनाथ कुंभा मला मतदान पत्रकाराचा राजा उठे यांचा पुत्र काऊ माझं राज्य किती अंतिया चालत आहे आज बुधवार बचरे का बाजार विकतेने मी 10 वाजता गवळणी आज 12 वाजले अजूनही त्यांचा पत्ता नाही भारत माझ्या राज्यात हे कळकांचा काढला आपण त्याच्या चुकीवर जाऊ त्यांच्या काळात तुला छळ करतो पहिलंच आपल्या पाठला जाऊ कृष्णाच्या कुंजीवर जाऊन कृष्णाच्या गायकुरांचा दुराग खेळ केला परंतु कृष्ण आपला अगदी सापडला नाही काय करावे हेच काय कळत नाही
मामाच्या चरणी वंदन पण असो. काय नसो का नको बंदा मदत करायला लाज वाटते पाहिजे तिथं लाज करते. ती उद्या किंवा तिने सावरली, बाजूची लाज कुठे गेली? अरे लाज कोण निवडला घात घेऊ नका तुम्हाला तो तुझ्या नडीला चढवला नाही आणि तो कशाची माझी मत आहे? तुमच्या नदीवर तो हॉल जास्त आहे. होय का? पण पणार कुठे आकाशात गेलास तर तंगडीवरून खाली घेतली पाताळात गेलास तर शेतून खाली आला अरे कोण म्हणायचं प्रकाशाला त्या खुल्या डोक्यात पाहूया इथं माझ्याशी बोली का काय Oy!